वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपण मागच्या वेळी पतंजलींचा परिचय पाहिलेला होता. पतंजलींनी जे भाष्य लिहिलं, व्याकरण भाष्य लिहिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी योगसूत्र लिहिलेली आहेत. या योगसूत्रांनी पतंजलींना भगवान अशा स्वरूपात आणलेलं आहे. म्हणजे पतंजलींना लोकांनी या पद्धतीनं मान दिलेला आहे की ते जणू काही भगवानच आहेत. पतंजलींच्या या योगदर्शन सूत्रांमध्ये पहिला जो अध्याय आहे त्याला समाधीपाद असं म्हटलेलं आहे. या समाधीपदामध्ये पहिलं सूत्र जे आहे ते आहे अथ योगानुशासनम, अथ योग अनुशासनम. योगशास्त्र आता सुरुवात होत आहे, अंगीकारलं जात आहे. संस्कृत वाङ्मयात मंगलाचरण करून मगच विषयाची सुरुवात केली जाते. या सूत्रात अथ हा शब्द मंगलचरण अशा पद्धतीने आलेला आहे. वैदिक परंपरांमध्ये अथ हा शब्द मंगलकारक म्हणून वापरला जातो किंवा ओमचा वापर हा मंगलाचरण म्हणून केला जातो. काही ठिकाणी हरिओम असं म्हणण्याची पण पद्धत आहे मंगलाचरणासाठी. या ठिकाणी अथ म्हणजे आता या दृष्टीनं थोडक्यात अ जे आहे याच्यातला अ थ, तर अ जो आहे हा खरं म्हणजे वैश्विक वाङ्मयातला पहिलं अक्षर आहे. जसं ओम आपण म्हणतो त्या ओमचं विभाजन सुद्धा अ उ म असं केलं जातं. हा अ हा सुरुवात किंवा प्रारंभ या दृष्टीनं वापरला जातो. आद्य असो अथ असो या पद्धतीनं अचा वापर हा सुरुवातीला केला जातो. तर हे मंगलाचरण आहे. भगवान पतंजली योगदर्शनाद्वारे योगशास्त्राचे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान हे सूत्रबद्ध पद्धतीनं मांडतायत, सांगतायत. योगसाधना ही खूप शिस्तबद्ध रीतीने करण्याची साधना आहे. येथे भोंगळपणाला स्थान नाही. इथं अनुशासन म्हणजे शिस्त पाळणं आवश्यक आहे. खरं म्हणजे पतंजलींच्या पूर्वीचा जर आपण विचार केला तर स्वतः विष्णू तर आपल्याला माहिती आहे योगेश्वर आहेत आणि भगवान शिव सुद्धा योगीच आहेत. म्हणजे ते स्वतःच योगी आहेत. गणपतीचा विचार केला तर योगी लोक ज्याची साधना करतात असा तो गणपती आहे. त्यामुळं योगाची परंपरा ही पतंजलींच्या पूर्वीपासूनची असणारी अशी परंपरा आहे. पतंजलींचा काळ हा महाभारताचा नंतरचा सांगितला जातो आणि महाभारतात गीतेमध्ये श्रीकृष्णाने अनेक पद्धतीनं योगच समजावलेला आहे. अथ या शब्दाची सुरुवात करण्यासाठी जसा वापरतात तसाच मंगलाचरण म्हणून त्याचा वापर होतो. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावैतौ ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ
तस्मान मांगलिका उभो. म्हणजे ओंकार आणि अर्थशब्द हे दोन्ही जे आहेत ते ब्रह्मशब्द आहेत, ब्राह्मण शब्द आहेत. आणि या आपल्या कंठातून त्याचं पहिल्यांदा उच्चारण करावं, असं मंगल शब्दांचं उच्चारण पहिल्यांदा करावं, मग बाकी वैखरीचा उच्चार करावा, अशा तऱ्हेची संकल्पना आहे. वास्तविक पाहता योग हे शास्त्र आहे आणि त्यामुळे त्याची सुरुवात करताना अथ हा शब्द वापरलेला आहे. हे पुरातन शास्त्र आहे आणि या शास्त्राचा अभ्यास हे काही विशिष्ट चौकटीनं राहूनच करायचे असतात आणि तशी परंपरा आहे. सायन्स, विज्ञान हे काही नियमांचा, सिद्धांतांचा पाया म्हणून वापर करून शिकलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो. अनुशासनम या शब्दाद्वारे भगवान पतंजलींना हेच सांगायचंय. अनु या शब्दाने परंपरा सांगितली जाते आणि ती सुद्धा वैदिक परंपरा आहे, ती सुचवली जाते. वैदिक परंपरा ही ज्ञानाची आहे, अर्थात ज्ञानयोगाची परंपरा आहे. ज्ञानाच्या कसोटीवर घासूनच सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातात. वेदांच्या दृष्टीनं ज्ञान हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मुळात वेद हा शब्द ज्ञानदर्शक आहे. येथे अष्टांग योग शास्त्र आहे, त्यामुळे नुसते शासन नव्हे तर योगानुशासनम असं आहे. योगाचं अनुशासन आहे, योग अनुशासनम. योगाचा अधिकारी कोण, याच्यातून कुणी योग करावा असा विचार आहे. योगाचं प्रयोजन काय, हेतू काय, हा दुसरा प्रश्न आहे. योगाचा विषय काय, योग म्हणजे काय, योगाचा विषय काय, तर योग म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याविषयी पण आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि चौथा, संबंध काय या सगळ्या गोष्टींचा, योगाच्या अभ्यासाचा संबंध काय. आपण एकेका गोष्टींचा विचार करूया. अर्थात अधिकारी, प्रयोजन, विषय आणि संबंध या चार गोष्टी, याला अनुबंध चतुष्टय असं म्हटलेलं आहे. मग योगाचा अधिकारी कोण, ज्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा आहे की आपल्याला योगाभ्यासानं तापत्रयापासून मुक्ती मिळवून आत्मज्ञान व कैवल्य अवस्था प्राप्त करायची आहे. ज्याला योगाभ्यासाने चित्तवृत्ती व त्याद्वारा आत्मज्ञानापर्यंत पोचायचं आहे, मोक्षाच्या वाटेवर जाण्याची तीव्र इच्छा आहे. या दृष्टीने जर म्हणाल तर मुमुक्षु हा जो अध्यात्मातला शब्द आहे तो याच्यासाठी अत्यंत योग्य आहे. मुमुक्षु पाहिजे. आजकाल जर आपण बघायला गेलो तर योगामध्ये फिटनेस योगा एवढंच लोकांचं ध्येय राहतं की माझी तब्येत चांगली राहिली पाहिजे, मी फिट असलं पाहिजे. आणि मग फिटनेस योगा अशाच नावाने योग करण्याची फॅशन सुरू झाली. अर्थात लोक योगाकडं आकर्षित होण्याला हे महत्त्वाचं कारण आहे. शारीरिक फिटनेस हा आजकाल बऱ्याच जणांना आवश्यक वाटतो, परंतु फक्त शारीरिक फिटनेस अशीच संकल्पना नाही आहे. आपल्याला जो योग पाहायचा आहे तो मात्र असा योग नाही. आपण सर्वांग योग, सर्व अंग ज्याच्यात सामावलेली आहेत अशा तऱ्हेचा योग पाहणार आहोत. त्यात आसन, प्राणायाम, शरीरशास्त्र, मानसशास्त्र, मंत्रशास्त्र या पद्धतीनं आपण सर्व अंगांनी योगाचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत.
योगासाठी आवश्यक आचार, विचार, आहार वगैरे अनुशासन पाळून समय, स्थान, इतर सामग्री जो जमवू शकतो, ज्याचा शास्त्रावर, देवावर व सद्गुरूवर पूर्ण विश्वास आहे, अर्थात मुमुक्षु अथवा साधक हा योगाचा अधिकारी आहे, अर्थातच आत्मज्ञानाचा अधिकारी आहे. कारण योगाचं अंतिम ध्येय आत्मसाधना, आत्मज्ञान आणि आत्म्याशी आपली असणारी एकतानता हा योगाचा हेतू आहे, भाग आहे, ध्येय आहे. फिटनेस योगा ज्याची इच्छा आहे तो कुणीही व्यक्ती करू शकतो. मात्र सर्वमुष्कष योग मात्र आंतरिक ज्या काही भावना आहेत यांच्याशी जोडला गेलेला आहे. जी तीव्र तळमळ आहे मोक्षाची, अशा व्यक्ती त्याच्यासाठी अत्यंत योग्य आहे. परंतु आपण जर बघितलं तर लहान मुलांना आपण शाळेत घालतो. काही मुलं आवडीनं शाळेत जातात आणि काही मुलं शाळेत जायला नकार देतात. अगदी लहान बाळ असतं ते रडायला सुद्धा सुरुवात करतं, हात पाया पडतं, रडतं, श्वास रोधूनही धरतो, आई वडिलांना घाबरवतो. तरी पण त्याला जबरदस्तीनं, लाडीगोडी गुलाबीनं, त्याला चॉकलेटचा आमिष दाखवून का होईना त्याला आपण शाळेमध्ये घालतो. ज्याला अध्यात्मात रस आहे परंतु त्याला मार्ग मिळत नाही आहे, इच्छा तर आहे, तर त्याला ह्या योगाचा अधिकार आहे. इच्छा आहे त्याला अधिकार आहे. पण योगा म्हणजे निश्चित काय आहे? योगात अंतर्भूत असणाऱ्या बऱ्याच गोष्टींबाबत माणसांच्या मनातली भीती असती, अज्ञान असतं. भीती जी आहे ती अज्ञानापोटी असते. तर हे अज्ञान आधी बाजूला करावं लागेल, तर त्याला योग शिकण्याची इच्छा होईल. योग म्हणजे आपल्या शरीराला न जमणाऱ्या शारीरिक कसरती असा विचार नाही आहे. योग म्हणजे श्वास कोंडून ठेवणे असाही विचार नाही आहे. योग तुम्हाला तुमचं जीवन आरोग्यसंपन्न, ज्ञानसंपन्न अशा पद्धतीनं उत्कृष्ट असं जीवन जगता येईल असं जी काही पद्धती आहे त्याला योगा असं म्हटलेलं आहे. योगशास्त्राचे अंतिम प्रयोजन कैवल्याची प्राप्ती आहे. पण पहिला जो आपण विचार करतोय अधिकारी कोण? तर अधिकारी जो ज्याच्या मनात इच्छा आहे, ज्याला मनापासून वाटतंय की मला योग करायचा आहे. सुरुवातीला अज्ञानामुळे त्यांच्या मनात उद्दिष्ट वेगवेगळी असू शकते. कोणाला मानसिक ताण घालवायचे असतील, स्ट्रेस स्ट्रेन घालवायचे असतील, कोणाला शारीरिक व्याधी घालवायचे असतील, कोणाला आणखीन काही जीवनात मिळवायचं असेल, कोणाला सिद्धी मिळवायची असतील. अंतिम ध्येय प्रत्येकाचं एकच सुरुवातीला असेल असं नाही. परंतु जसं जसं योगाचं ज्ञान व्हायला लागेल त्याप्रमाणे त्याचं ध्येय बदलू शकतं. मग योग कुणी करायचा आहे? तर ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे, तळमळ आहे, शिकण्याची इच्छा आहे आणि या सगळ्या गोष्टी शिकवणाऱ्या गुरुवर श्रद्धा आहे. आपल्या मनातल्या ज्या भावना, उदात्तता आहे
त्या उदात्ततेवरही त्याचा विश्वास असणं आवश्यक आहे. तर या अनुबंध चतुष्टयामधला पहिला जो प्रश्न आहे की अधिकारी कोण, तर ज्याच्या मनात इच्छा आहे तो अधिकारी. मग त्याची शारीरिक अवस्था काही असू दे, तो आंधळा असला तरी तो करू शकणार आहे, तो बहिरा असला तरी तो करू शकणार आहे, एखाद्याला अपंगत्व हातापायाचा असेल तरी सुद्धा तो करू शकणार आहे, मानसिक अपंगत्व असणारा सुद्धा करू शकणार आहे. त्याच्या जवळचं जे कोणी आहे त्यांच्या साह्यानं तो ते करू शकेल, पण योग करू शकेल, अधिकारी आहे. मनात इच्छा असेल तर आपल्याकडे म्हणलेलं आहे, लंगुम म्हणजे पांगळा माणूस लंघ येते गिरीम, पंगुम लंघ येते गिरीम, असं आपल्याकडे म्हटलेलं आहे की ज्याच्या पायही नाही आहेत असाही डोंगर चढून जाऊ शकतो. तर मग या ठिकाणी योगा करायचा आहे, जीवन जगायचं आहे, तर ते कोणीही करू शकणार आहे, फक्त मनात इच्छा पाहिजे. नाहीतर योग म्हणजे फालतू आहे, ही अंधश्रद्धा आहे. कुंडलिनी नसतीच, अशा तऱ्हेचे विचार असणारे जे आहेत की ज्यांची श्रद्धा नाही आहे, ज्यांचा विश्वास नाही आहे, अशांसाठी मात्र योग नाही आहे. ज्या ठिकाणी नम्रता आहे, ज्या ठिकाणी समर्पण आहे, ज्या ठिकाणी आदर आहे, अशा व्यक्तीला योगाचा अधिकार आहे. आपण जे सगळेजण या वर्गाला आलात, या वर्गाशी जोडले गेलात, त्या आपल्या मनातली ती इच्छा आहे म्हणून तुम्ही जोडले गेलात, आणि त्यामुळं आपल्या मनातल्या इच्छेमुळं तुम्ही सगळेजण योग शिकण्याचे अधिकारी आहात. तर या सगळ्यांचं मी या योग वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. अनुबंध चतुष्टय जे आहे यातला दुसरा प्रश्न आहे, योगाचं प्रयोजन काय, हेतू काय, कशासाठी योगा. योगशास्त्राचं अंतिम प्रयोजन, अंतिम हेतू हा कैवल्याची प्राप्ती आहे. ज्या अवस्थेत शरीराचा व आत्म्याचा, मनाचा व आत्म्याचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा विलय होतो, हे सर्व द्वैत भाव नाहीसे होतात व सोहम ही कैवल्यावस्था प्राप्त होते. सहा अहम. आता या ठिकाणी सुरुवातीला सहा म्हणजे तो देव, तो परमेश्वर, तो आत्मा आणि मी वेगळा आहे अशी संकल्पना आहे. परंतु जेव्हा साधना सुरू होऊन आपण साधनेच्या एका विशिष्ट टप्प्याला येतो त्यावेळी आपल्याला जाणवतं की तो नाही आहे, तो जो आहे तो मीच आहे. सहा अहम सोहम. सहा म्हणजे तो, आपण व्याकरण पाहिलेलं आहे. तर व्याकरणाच्या दृष्टीनं व्याकरण हा खूप वेगळा विषय आहे. आपल्याला भाषेच्यासाठी व्याकरण अशी संकल्पना आहे, परंतु व्याकरण हा जीवनासाठी व्याकरण. व्याकरण हे एक साधन आहे जीवन जगण्याचं. व्याकरण नीट कळलेला माणूस जीवन चांगलं जगू शकतो. पुन्हा केव्हा तरी आपण ह्याच्यावर बोलू, पण आत्ताच्या दृष्टीनं एवढंच आपल्याला बघायचं आहे की हेतू काय आहे. तर आपल्याकडचं जे द्वैत आहे मनामधलं, की मी वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. तर हे वेगळं वेगळं काही नसून मन, बुद्धी, आत्मा, शरीर हे सगळं एकरूप आहे. यात भेदभाव नाही आहे, हे वेगळं नाही आहे. आत्म्यामध्ये या सगळ्यांचा जसा जसा विलय होतो
तो विलय झाला की जी अवस्था प्राप्त होती त्याला कैवल्य अवस्था असं म्हणतात. आणि या कैवल्य अवस्थेला जाणं, ती कैवल्य अवस्था प्राप्त करणं, आपल्यातलं जो द्वैत आहे, मनातली जी द्वैत भावना आहे ती नष्ट करणं, हा योगाचा हेतू आहे. हे सर्व द्वैतभाव नाहीसे होतात आणि सोहम ही कैवल्य अवस्था प्राप्त होती. ती अवस्था प्राप्त करणे, आत्मरूप होणे हे योगाचं प्रयोजन आहे. मी वेगळा, आत्मा वेगळा हे द्वैत मिटून मीच तो आत्मा हे अद्वैत प्राप्त करणं, हे योगाचं ध्येय आहे, हे योगाचं प्रयोजन आहे. मग योगाचा विषय काय, हा प्रश्न पुढे उपस्थित होतो. आता योग म्हणजे काय हे आपल्याला समजायला पाहिजे. या सूत्रानंतर ते सूत्र योगाची व्याख्या सांगते. म्हणजे दुसरं सूत्र जे आहे ते योगाची व्याख्या सांगते. योगश्चित्त निवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. चित्तवृत्तींचा निरोधरूप योगाचे स्वरूप कोणते, त्याची साधने कोणती, प्रयत्न कसा करावा, अंतिम उद्दिष्ट कसं गाठायचं, अर्थात फलप्राप्ती कशी करायची, या सर्वांचे विवेचन करणे हा योगाचा विषय आहे. योगामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आपल्याला साधन काय आहेत, त्यातलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं साधन आपला देह आहे. दुसरं आपलं मन आहे. तिसरं आपली बुद्धी आहे. तर आपण या सगळ्यांचा साधन म्हणून वापर करून कुठल्या ध्येयापर्यंत जायचंय, काय गाठायचंय, आणि ही क्रिया कशी घडणार आहे, कशी घडू शकते, हा योगाचा विषय आहे. विषयानुरूप साधनेची दिशा ठरते व नियोजन होते. या ठिकाणी योग साधना व कैवल्य प्राप्ती हे या साधनेचे विषय आहेत. आता शाळेत जेव्हा आपण एखादा विषय शिकतो त्यावेळी खरं म्हणजे आपण त्या वयाचे नसताना, त्या विषयाचं गांभीर्य आपल्याला नसताना आपल्याला त्या गोष्टी शिकवल्या जातात. आपण दुसरी तिसरी भूगोल शिकायला सुरुवात करतो. भूगोल म्हणजे काय तेव्हा माहीत नसतं. गुरुजी येतात, वर्गात येतात, पहिल्यांदा पहिली दुसरीत आमचं गाव असा विषय असू शकतो. मग गावात देऊळ आहे का, गावात शेती आहे का, मग या सगळ्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमधल्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात. मग नकाशाचं उदाहरण देतात. मग नकाशात घर कुठं आहे तुझं, असा विचार होतो. ही एक प्रकारे परिचय करून दिला जातो. बाल अवस्थेमध्येच आपल्याला त्या विषयाचा ज्ञान करून दिलं जातं. या पद्धतीनं आपल्याला विषय समजण्यासाठी योग हा जो विषय आहे, कैवल्य हा जो विषय आहे, हे विषय काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. गीतेमध्ये योग हा कर्मसु कौशलम अशा पद्धतीनं योगाची व्याख्या सांगितलेली आहे. इथं बघा की तुम्ही कुठलंही काम करताय, जेव्हा तुमचं मन, तुमची बुद्धी त्याच्याशी जोडली जाते त्या कार्याशी, तेव्हा ते कार्य कौशल्यपूर्ण होतं. मग तुमच्याचकडे जे आहे, तुमच्याकडे कौशल्य आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे कार्य करण्याचं साधन आहे, तुमचे हात आहेत, पाहायचं असेल तर डोळे आहेत, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय ही तुमची साधनं आहेत.
या साधनांचा योग्य पद्धतीने उपयोग करून आपल्याला ती कैवल्य अवस्था प्राप्त करायची आहे. हे सगळं योगाचा विषय काय याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्याचे बारकाव्यातले जे विचार आहेत ते पुढच्या एकेका सूत्रामध्ये येणार आहेत, नाही असं नाही. आणि याच्यातला सर्वात शेवटचा प्रश्न आहे, याचा संबंध काय? कशासाठी शिकायचं आहे? काय संबंध आहे? साधक ज्याला योगशास्त्र शिकायचं आहे व ज्याला ते शिकायचे आहे ते शास्त्र किंवा ज्ञान यांच्या ज्ञान घेणारा आणि ज्ञान असा संबंध आहे. म्हणजे योग आणि योगाचा मुमुक्षु या दोघांमध्ये जे काही नातं आहे ते ज्ञान घेणारा साधक आणि तो जे घेणार आहे तो योग, जे घ्यायचं आहे ते आणि जो घेणारा आहे तो, यांचं नातं आहे. त्या ठिकाणी यांचा संबंध आहे. हे ज्ञान गुरूंकडून घेतले जाते. गुरु हे त्यातला दुवा आहे, जोडणारा भाग आहे. या ज्ञान घेणारा आणि ज्ञान याच्यामधला दुवा जो आहे तो गुरु आहे. गुरु व साधकात गुरु शिष्याचा संबंध असतो. येथे साधक हा ज्ञान घेणारा ज्ञाता आहे आणि त्या ज्ञानाशी अर्थात योगशास्त्राशी त्याचा ज्ञातृ ज्ञेय अशा संबंधित असा संबंध आहे. या चार गोष्टींचे अनुसंधान योगशास्त्र शिकणाऱ्यासाठी आवश्यक आहे. मुळातच शरीर, मन, बुद्धी यांना अनुशासित करणं हे आवश्यक आहे. अथ योगानुशासनम हा विषय या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर कुठलीही गोष्ट जी आहे जीवनामध्ये ती अनुशासनाशिवाय होऊ शकत नाही, शिस्तीशिवाय होऊ शकत नाही, नियमबद्धतेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये व्यवस्थापन शास्त्राला, मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे. आणि योग एक प्रकारे जीवनाची मॅनेजमेंट आहे. योगाचं ज्ञान घेतल्याने आपल्याला जीवनाचं ज्ञान होतं आणि हे जीवन कौशल्यपूर्णरित्या जगण्यासाठी आपल्याला योग आवश्यक आहे. आपल्या जीवनातलं जे अनुशासन आहे ते आवश्यक आहे. आपल्याला देवानं पोट दिलं आहे म्हणून आपण वाटेल ते खायचं का? वाटेल तेव्हा खायचं का? वाटेल तसं खायचं का? असं नसताना काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं, कुठं खायचं, याचे अनेक नियम आहेत. त्यावेळी तुमची मनस्थिती कशी असावी हाही विषय त्याच्यात आहे. हे जसं खाण्याविषयी आहे तसंच बोलण्याविषयी असू शकतं. तर प्रत्येक गोष्टीला एक अनुशासन आहे आणि आपलं जीवन हे अनुशासनबद्ध असावं ही योगशास्त्राची पहिली अट आहे. मग आपल्या जीवनाला आपण कशा तऱ्हेनं अनुशासित करू शकतो? आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्यातल्या चैतन्याला, आपल्यातल्या प्राणशक्तीला आपण कशा तऱ्हेनं अनुशासित करू शकतो हे आपल्याला योगाच्या साहाय्यानं करणं शक्य आहे. हे करायला लागलं की आपण योगाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकतो. म्हणून आपल्याला अनुशासन हे नीट कळलं पाहिजे. अनुशासन म्हणजे वर्गात हाताची घडी तोंडावर बोट
असा विषय जो आहे तो त्या वर्गातल्या शांततेसाठी असतो. तसं योगाच्यासाठी जे अनुशासन आहे तेही आपल्याला बघायचं आहे. कारण ते फक्त शरीरासाठी नाही आहे, ते फक्त मनासाठी नाही आहे, ते फक्त बुद्धीसाठी नाही आहे, ते फक्त आपल्या प्राणशक्तीसाठी नाही आहे, ते फक्त आपल्या आनंदासाठी नाही आहे, ते आपल्या भावनांसाठी नाही आहे. हे अनुशासन हे आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. कुठलंही कर्म करताना एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण ज्या नोकरीला जातो, कामाला जातो, त्या ऑर्गनायझेशनमधली शिस्त काय आहे, अनुशासन काय आहे, नियम अटी काय आहेत, हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं. ते आपल्याला हळूहळू स्वतःच्या आचरणात आणावे लागतात. तेच या ठिकाणी आहे. योग अत्यंत मुलायम आहे. तो तुमचा कान धरत नाही, तो तुम्हाला शिक्षा करत नाही. तो तुम्हाला सांगतो की तुम्ही अनुशासनबद्ध राहा. त्यांनी तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते अत्यंत चांगल्या रीतीनं, अत्यंत मूलभूत स्तरापासून अत्यंत उच्च स्तरापर्यंतचं ज्ञान हे तुम्हाला घेता येईल. पतंजली बऱ्याच गोष्टी फक्त सुचवतात. अनुशासनामध्ये आणखीन काय काय करायचंय हे विषय पुढे येतील, नाही असं नाही आहे. मग त्याच्यात यम आहेत, नियम आहेत, आधी अनेक गोष्टी आहेत. परंतु हे त्यांनी नंतर सांगितलं. फक्त पहिल्यांदा सुरुवातीला सांगून सोडलं की अनुशासन पाहिजे, आणि मग ते त्यांनी तुमच्यावरच सोडलेलं आहे की मला जर योग करायचा आहे, मला जर कैवल्यावस्था प्राप्त करायची आहे, तर मला माझं जीवन हे शिस्तीत आणायचं आहे, अनुशासित करायचं आहे. हा अनुशब्द जो आहे खूप महत्वाचा आहे. अनुकरण करणे, आपल्याला आपल्या पूर्वजांचं योग्य तऱ्हेनं अनुकरण करायचं आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही तप साधना केली तशी साधना आपल्याला करायची आहे, तप करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्या शरीराला काही कष्ट पडले, आपल्या मनाला काही ताण पडले, तरी ते आपण सहन करून त्या पद्धतीनं अनुशासित अशा पद्धतीचं काम हे आपल्याला करायचं आहे.